Friends, in the last lecture, we got information about the icebreaker and the introduction of the lesson, the call of the soil, ascent of rice. Now, in this lesson, writer wanted to find out the good variety of rice, good variety of traditional rice. And the introduction will also discuss the rice variety available at a grocery or any grocery shop and variety of rice also I have discussed. Now let us see here what was the first crop. The first crop जे आहे पहिलं बियाणं त्यांनी जेव्हा लावले रायटरने तर त्यांना काय अनुभव आलेला आहे दॅट वी हॅव टू सी हियर. पहिले पीक त्यांनी घेत असताना काय केलेलं आहे or what kind of experience he got there that we have to discuss here. The first crop. It was April 2004. I stood in the middle of the lush green field of green gram and looked around me. It was just before sunrise and the sky was turning bright orange. The ground was damp and the leaves were shining with dew. My bare feet were muddy as I walked around gingerly, inspecting the plants. Now it was the first crop. The पहिले पीक त्याने घेत असताना he got lot of good experience आणि पहिले पीक त्याने कोणतं घेतलेलं आहे मूग. The first crop. फर्स्ट क्रॉप जे घेतले त्यांनी ते काय कोणतं घेतलेलं आहे मुगाचं जे पीक असतं ते घेतलेलं आहे पहिल्यांदा. Now the first crop he got that is मूग. हे जे मुगाचे जे पीक आहे ते त्याने पहिल्यांदा घेतलेलं आहे. And while he was walking in that he enjoyed the natural scenery. म्हणजे जे नैसर्गिक जे वातावरण आहे त्या प्रकारचं वातावरणात ते तिथे राहत होतं. म्हणजे सोबत ते पाहत असताना म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी किंवा सूर्योदय झाल्यानंतर ते कसं सोनेरी तांबूस रंगाची त्यांना पानं वगैरे दिसत होती किंवा दवबिंदू जे पडलेले होते ड्यू ड्रॉप्स जे होते ते सुद्धा त्यांना चमकताना दिसत होते. दॅट एक्सपिरियन्स ही गॉट देअर while he was walking in the field. जे स्वतः शेत त्यांनी घेतलेलं आहे ते. And my bare feet were muddy as I walked around gingerly inspecting the plant. Gingerly म्हणजे very cautiously, very carefully he was walking in the field. त्या फील्ड मध्ये त्या मोगाच्या फील्ड मध्ये ते वॉकिंग करत असताना very carefully he was walking inspecting the plants. प्लांट्स जे आहेत त्यांना बघताना त्यांना वेगळा अनुभव आलेला आहे म्हणजे हॅपीनेस आलेला आहे त्यांना. अँड हीज लेग्स वेअर मडी म्हणजे त्याचे जे पाय आहेत फिट्स जे आहेत ते काय झालेले आहेत मडी म्हणजे चिखलाने माखलेले आहेत. वेन एव्हर यू आर ऑब्झर्विंग एनी फार्मर हु इज वर्किंग इन द फील्ड. एखाद्या शेतकरी शेतीत काम करत असताना किंवा आपण कोकणमध्ये लावणी करतो तेव्हा लावणी करत असताना जसं आपण चिखलाने माखलेले असतो तसं यांचे पाय कशाने माखलेले होते चिखलाने माखलेले होते. Around me were rows of chiku trees and below a dense foliage of moong. At that point, I could not have asked for anything more. The moong plant not more than 2 feet tall and green pods hanging out. The ponds were not yet ripe and tree was a light fuzz growing on them. There was still some time before harvest. I felt excited. Now here he was walking around the rows of चिकू ट्री. चिकू ट्रीचे जे रोज होते त्यांच्यामध्ये ते वॉकिंग होते. बिलो डेन्स फोलियस. डेन्स फोलियस मीन्स व्हॉट चिकूंची वाडी होती रोज होते त्याच्यामधून ते वॉकिंग करताना दिसत होते. अँड हिअर द मूग प्लांट्स नॉट मोर दॅन 2 feet. ते जास्तीत जास्त म्हणजे उंच नसतात म्हणजे 2 फुटापेक्षा जास्त उंच नसतात असं त्यांनी म्हटलंय. द मूग प्लांट्स नॉट मोर दॅन 2 feet टॉल हॅड ग्रीन पॉन्ड्स हँगिंग आउट. जे ग्रीन पॉन्ड जे आहे पॉन्ड म्हणजे काय जे दाणे आहेत किंवा ज्या शेंगा असतात मुगाच्या त्या लोंबकळलेले त्यांना हँगिंग आउट करताना त्यांना दिसत आहे. द पॉन्ड्स आर नॉट येट राईट म्हणजे अजून ते पिकलेले नाहीत. देर वॉज स्टील सम टाइम बिफोर हार्वेस्ट. आय फील एक्सिलरेटेड म्हणजे एक्सिलरेटेड म्हणजे काय आनंद म्हणजे तरी त्यांना खूप आनंद आहे. इट इज नॉट रेडी टू हार्वेस्ट. अजून कापणीला आले नव्हते काढण्यासाठी आलेले तयार झालेलं नव्हतं तरी सुद्धा रायटरला खूप आनंद होतोय बिकॉज ही गॉट फर्स्ट हँड एक्सपिरियन्स देअर.
त्यांना तो फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आलेला होता आणि पहिलाच एक्सपिरियन्स आहे त्यांचा. अँड दॅट्स वाय ही वॉज फीलिंग व्हेरी हॅपी देअर. I stood watching the sunrise above the towering trees across the fence, slowly made my way back to house. A white structure in the middle of the greenery. I could not believe that I was the owner of this land and that I was looking at my first crop. Now here, I stood watching the sunrise above the towering trees across. वेगवेगळ्या झाडा उंच झाडं होती त्यांच्यामधून ते सूर्य बघत होत, म्हणजे सूर्याकडे बघत असताना त्यांना, म्हणजे सूर्य उगवताना पाहत असताना ते हिरवाईमध्ये जी हिरवळ झालेली आहे आजूबाजूला शेतामध्ये, हिरवळ म्हणजे काय, त्याच्यामध्ये मुगाचं पीक त्यांनी पेरलेलं आहे, मूग पेरलेले आहे, ते एकदम सगळीकडे आजूबाजूला त्यांना हिरवळ दिसते, ग्रीनरी. ही सो ग्रीनरी एव्हरीवेअर अँड ही कुड नॉट बिलीव्ह दॅट ही वॉज द ओनर ऑफ दॅट फील्ड. आणि त्यांचा स्वतःवर विश्वास बसत नाही की या शेतीचा मी मालक आहे, या हिरवळ जी आहे इथं याचं मी मालक आहे, या पिकाचं मालक मी इथं मी आहे, असं त्यांना स्वतःवर सुद्धा विश्वास बसत नाही. After I had paid the advance money for the land, I thought I would have some time to get familiar with farming. Now here, after I had paid advance money for the land, means here he owned that लँड ऑन हायर, म्हणजे ती जमीन त्यांनी भाड्याने घेतलेली आहे, म्हणजे शेती करण्यासाठी त्याने ती जमीन काय केलेली आहे, भाड्याने घेतलेली आहे. अँड ही हॅज गिवन ऍडव्हान्स मनी, त्यांनी ऍडव्हान्स पैसा दिलेला आहे. अँड आय वुड हॅव सम टाइम टू गेट फॅमिलियर विथ फार्मिंग, अजून त्यांना त्या शेतीशी फॅमिलियर होण्यासाठी अजून काही काळ जायचं आहे किंवा काही वेळ लागणार आहे यांना थोडंफार अजून, असं त्यांनी व्यक्त केलेलं आहे. बट द मोरू दादा द ब्रोकर हु गोट अस द लँड अँड हॅड अदर आयडियाज. मीन्स हिअर मोरू दादा, मोरू दादा वॉज अ ब्रोकर, ज्याने ती जमीन त्यांना मिळवून दिलेली आहे, असा व्यक्ती तो म्हणजे कोण आहे, मोरू दादा नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी त्यांना ती जमीन मिळवून दिलेली आहे. अँड ही हॅड अदर आयडियाज. ही वॉज कीन दॅट वी प्लांट मूग ॲट वन्स, आपण मूग टाकू शकतो. म्हणजे हा आधीचे त्यांचा एक्सपिरियन्स ते सांगतात की जेव्हा म्हणजे मूग पेरणी आधीचा एक्सपिरियन्स ते सांगतात की ही वॉज कीन दॅट वी प्लांट मूग ॲट वन्स, आपण आता मूग केलंय. आय वॉज नॉट प्रिपेअर फॉर दिस, मी हे पीक काढण्यासाठी किंवा मूग प्लांट करण्यासाठी मी तयार नव्हतो, असं रायटर म्हणतायत. आय वॉज स्टील रीडिंग बुक्स अँड ट्राईंग टू फिगर आउट what we could sow and how we should go about it. Now here he was still reading book trying to figure out, म्हणजे अजून ते पुस्तकं वाचत होते की कोणतं पीक आपण कोणत्या हंगामामध्ये घेतलं पाहिजे ते समजून घेण्यासाठी ते पुस्तकच वाचत होते. म्हणजे इथं काय म्हटलं, टू फिगर आउट म्हणजे काय, समजून घेणे, ट्राय टू अंडरस्टँड अबाउट सो अँड हाव, म्हणजे काय पेरायचे आणि कसं पेरायचे याच्याबद्दल ते माहिती घेण्यासाठी पुस्तक वाचत होते. बट मोरू दादा वॉज क्वाईट फर्म, म्हणजे मोरू दादा जो आहे तो त्यांना एक्सपिरियन्स होता सीझन बद्दल, कोणत्या सीझन मध्ये कोणत्या हंगामध्ये कोणतं पीक घेतलं पाहिजे. ही हॅड अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स, मोरू दादा हॅड लॉट ऑफ एक्सपिरियन्स अँड दॅट्स व्हाय ही सेड दॅट इट इज द राईट टाइम टू सो द सीड्स ऑफ मूग. He said the season was right for sowing moog and the best seeds were available in Gujarat in adjacent state of Gujarat. म्हणजे जो पीक आहे खूप चांगलं पीक कुठं अवेलेबल असं त्याने म्हटलं, म्हणजे हा जो हंगाम आहे पेरणीचा हंगाम, म्हणजे काय पेरणीचा हंगाम, मूग पेरणीचा हंगाम हा योग्य आहे. सीड्स आर अवेलेबल इन सुरत इन द गुजरात डिस्ट्रिक्ट, गुजरात स्टेट मध्ये सुरत डिस्ट्रिक्ट मध्ये हे मुगाचे जे क्रॉप्स आहेत ते खूप चांगले अवेलेबल असतात, असं त्यांनी यांना मार्गदर्शन केले, रायटरला मार्गदर्शन केलेलं मोरूदादांनी. I made a quiet trip to Surat and bought around 10 kilograms of moog. Moru Dada rented his tractor to plow the land and quickly planted the moog all over the place. Now here I made a quick trip. He went to Gujarat, Surat. He directly ते कुठे गेलेले आहेत रायटर, सुरतला गेले आणि ही गॉट द क्रॉप 10 kilograms, 10 किलो त्यांनी मूग आणलेले. आणि मोरू दादा रेंटेड इज ट्रॅक्टर, मोरू दादाने त्यांचा ट्रॅक्टर तो रेंटवर म्हणजे भाड्याने त्यांना दिलेला आहे, टू प्लाव द लँड, जी जमीन कल्टिवेट करण्यासाठी, प्लाव करण्यासाठी, नांगरणी करण्यासाठी, आणि क्विक प्लांटेड मूग ऑल ओव्हर द प्लेस, आणि पूर्ण जी जमीन किंवा लँड त्यांनी घेतलेली होती तिकडे त्यांनी पूर्ण तो मुगाची पेरणी केलेली आहे. अँड a few days later we were overjoyed to see the teeny green leaves. I had never seen moog growing before and was thrilled at the sight. Now here after few days later they were overjoyed. आफ्टर फ्यू डेज म्हणजे रायटर आणि त्यांची टीम जी असेल ते
खूप आनंदी झाले होते काही दिवसानंतर. का? टू सी द टायनी ग्रीन लिव्स, द टायनी ग्रीन लिव्स जे आहेत, म्हणजे मूग उगवताना त्यांनी कधीही बघितला नव्हता की टायनी ग्रीन लिव्स कसे असतात. ते बघूया आता आपण. जेव्हा क्रॉप आपण जमिनीत टाकत असतो किंवा प्लांट करत असतो, तर तेव्हा आपल्याला असं रोपटं दिसत असतं आणि असं रोप निघत असताना रायटरने कधीही बघितलं नव्हतं. अँड दॅट्स वाय ही वॉज ओव्हरजॉयड. हिज हॅपीनेस वॉज बियॉन्ड द लिमिटेशन. त्यांचा जो आनंद होता तो प्रमाणापेक्षा जास्त होता. And it was the same thrill I had felt as a young boy when I saw the first of the hibiscus I had planted a bloom at the railway quarter in the Ville Parle in Mumbai. When writer was at Ville Parle railway station quarter मध्ये राहत होते मुंबईला विले पार्लेला, तेव्हा त्यांनी एक हायबिस्कस मध्ये काय जास्वंदीचं फूल लावलं होतं. ते उमलताना किंवा ते उगवताना जसं त्यांनी बघितलं होतं किंवा ते फूल फुलताना जसं बघितलं आणि जसा आनंद झाला होता, त्या प्रकारचा आनंद यांना आता मिळालेला आहे. ही गॉट द सेम एक्सपिरियन्स while he was a boy, young boy, and at that time he got the same experience he got now. हे जास्वंदीचं फूल आहे, हे उमलताना त्यांनी जसं बघितलं त्याच प्रकारचा आनंद त्यांना मूग जसं उगवतोय आणि फुलतोय, तर तो अनुभव त्यांना आता आलेला आहे. Now next, I was grateful to have taken Moru's advice and he was very happy to get the advice of Moru Dada. जो मोरू आहे त्यांचा ऍडवाइस घेण्यासाठी ते म्हणजे very happy. The next thing Moru Dada wanted to do was spray some pesticides on the plant. Here, next thing, Moru Dada ने काय सांगितलेले? The next thing Moru Dada wanted to do was spray some pesticides. म्हणजे काय म्हटलं त्यांनी? पेस्टिसाइड्स जे आहेत, तर पेस्टिसाइड्स आपण यूज केले पाहिजे. स्प्रे पेस्टिसाइड्स म्हणजे काय? कीटकनाशक आपण वापरले पाहिजे टू गेट मोर क्रॉप्स. जेव्हा ते उगवते मूग तेव्हा त्यांना काय सांगितले त्यांनी की वी शुड यूज पेस्टिसाइड स्प्रे. म्हणजे जो पेस्टिसाइड त्यांची फवारणी केली पाहिजे, आपण कीटकनाशक वापरली पाहिजे, असं मोरू दादाने गाईड केलेलं आहे रायटरला. ही क्लेम दॅट इट वुड गिव्ह हायर यील्ड. म्हणजे आपल्याला ते जास्तीत जास्त उत्पन्न देऊ शकतं इफ यू यूज पेस्टिसाइड्स. But this was something we did not want to do. But writer is not ready with that. रायटरला तसं करायचं नव्हतं. He do not want to use any pesticide, any chemicalized thing. कोणतेही केमिकल किंवा chemicalized thing त्यांना यूज करायचे नव्हते. That's why he was not ready to use pesticide. We were clear that we would not use any chemical and try to explain it to him. He reacted as if we have suggested harakiri. Now here he was not ready. Writer was not ready to use pesticide and chemicalized thing. जे केमिकल युक्त पदार्थ असतील तसला कुठलाही ते यूज करणार नव्हते शेतामध्ये. आणि हे सांगत असताना मोरू दादांना म्हटलं हाराकिरी म्हणजे काय? अ फॉर्मल वे ऑफ किलिंग युअर सेल्फ बाय कटिंग ऑफन युअर स्टमक विथ द स्वॉर्ड. म्हणजे काय? त्यांना बोलण्यासाठी थांबवले किंवा अचानकपणे थांबवणे किंवा त्यांचं मार्गदर्शन न घेणे, असं त्याने सांगितलं की इट इज नॉट गुड फॉर द हेल्थ टू अस, असं कदाचित त्यांनी सांगितलं असावं. त्यामुळे ही इज नॉट रेडी टू यूज पेस्टिसाइड अँड chemicalized things. It took a lot of convincing to ensure that Moru Dada and his friends did not use any chemical on the farm. They refused to understand how crop could grow without spray. त्यांना वाटत होती की विदाउट स्प्रे किंवा विदाउट पेस्टिसाइड हे क्रॉप कसे ग्रो होतील, असं जेव्हा ते मोरू दादा सांगत होते, तर त्यांनी रायटरने काय उत्तर दिलं बघूया आता. Contrary to what everyone had told us, nature did her job and she needed no bribes to get the work done. Now here, contrary to what everyone had told us, सगळ्यांनी असं सांगितलेलं आहे की नेचर डिड हर जॉब. निसर्ग तो त्याचे काम करत असतो. and she needed no bribes. त्यांना कुठलीही लाच द्यावी लागत नाही, कुठलाही वसिला लावावा लागत नाही. नेचर डिड हर वर्क. म्हणजे निसर्ग आहे तो त्याचं काम करत असतो आणि त्या प्रकारे आपल्याला पीक मिळणार, असं रायटरचं मत आहे. सून इट वॉज अ हार्वेस्ट टाइम अँड वी मॅनेज अ रिस्पेक्टेबल 300 kilograms and awful lot of moog and with it a lot of confidence. Now I was certain the land was fertile and that is it was possible to grow crops without chemicals, and it was a major
मॉडेल ऑफ बूस्टर. नाव हिअर द रायटर सेड, आता रायटरने तर काय म्हटलेलं आहे की नाव ही नो दॅट विदाउट एनी केमिकल वी कॅन गेट गुड क्रॉप बिकॉज 300 kilograms प्रोडक्ट ही गोट देअर इन द फील्ड, इन्कम ही गोट देअर इन द फील्ड. त्यांना जे फील्ड मधून जे इन्कम मिळाले, उत्पन्न जे मिळालेलं आहे तर ते किती किलोग्राम आहे, 300 किलोग्राम विदाउट एनी केमिकल. आणि किती केजी आणलं होतं त्याने, 10 किलोग्राम्स. ते 10 किलोग्राम्स त्यांनी बियाणे आणले होते आणि त्याचे किती किलोग्राम त्याने काढलेलं आहे, 300 kilograms without using chemical, without using any pesticide, without using any spray. So here writer was confident now this land is fertile, म्हणजे ही जमीन कशी आहे, सुपीक आहे. आणि म्हणजे प्रचंड आत्मविश्वास जो आहे त्यांचा तो वाढलेला आहे. ही बिल्ड अप हिज कॉन्फिडन्स and now he say that I can get a product, I can get a good income from the field also, I can do work in the field and I can get good income as the other farmer get. जसं इतर शेतकरी मिळवतात तसं मी सुद्धा उत्पन्न शेतीतून काढू शकतो विदाउट युजिंग पेस्टिसाइड, विदाउट युजिंग एनी केमिकल.